गेलेत। राजे संगमेश्वरला निघून गेल्यानंतर इकडनं खान मुकरबाची फौज गेली आणि संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडण्यात आलं। त्यावेळी ज्योत्याजी केसरकरला 2 दिवसांनी खबर मिळाली की संभाजी महाराजांना पकडलंय। त्यावेळी ज्योत्याजी केसरकरने आपल्या आजूबाजूचे 5-6 साथीदार घेतलेत आणि घोड्याला टाच दिली आणि पावलेवाडीची खिंड आहे शिराळ्याची। जय हिंद। मी हवालदार नारायण सनगर आज अशा एका महान व्यक्तीच्या समाधीवरती आलेलो आहे। त्या व्यक्तीची समाधी आत आहे आणि मला आपल्याला सांगायला एवढं बरं वाटेल ही व्यक्ती काय आहे। आम्ही फक्त एकच इतिहास ऐकतो किंवा एकच इतिहास आम्हाला माहित आहे की वेडात मराठे वीर दौडले 7 प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 साथीदार। त्या 7 लोकांनी सामानगडाच्या पलीकडच्या साईडला नेसरीच्या खिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावरती बहिलोल खानाच्या टोळीत घुसलेत आणि बहिलोल खानाच्या सेनेत घुसून बहिलोल खानाला मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्यांना वीरगती आली। पण आज अशा एका महान व्यक्तीच्या समाधीवरती आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे ज्योत्याजी केसरकर। हा ज्योत्याजी केसरकर कोण होते हा इतिहास कोणाला माहित नाही किंवा पुस्तकात सुद्धा हा इतिहास सांगितला जात नाही। पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगरक्षकामधला एक अंगरक्षक म्हणजे ज्योत्याजी केसरकर। छत्रपती संभाजी महाराजांची सावली म्हणजे ज्योत्याजी केसरकर। असा सावली असणारा ज्योत्याजी केसरकर हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी दक्षिणेला असणारं पुनाळ नावाचं गाव आहे। त्या पुनाळ गावचाच रहिवासी होता आणि ह्या ज्योत्याजी केसरकराची एक घटना आहे ती मी आपल्याला सांगू इच्छितो जी बाबासाहेब पुरंदरेने एका व्याख्यानामध्ये सांगितली होती। ती इतिहासामध्ये नोंद नाही पण ती आख्यायिका जरी असली तर हृदयाला स्पर्श करणारी आख्यायिका आहे। ती म्हणजे ज्योत्याजी केसरकर रायगडावरती संभाजी महाराजांच्या बरोबर होते। त्यावेळी एका पुण्याच्या एका व्यक्तीनं त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणून खबर घेऊन त्यांना भेटायला रायगडावरती गेला आणि रायगडावरती गेल्यानंतर त्या व्यक्तीनं ज्योत्याजी केसरकरची भेट घेतली आणि सांगितलं तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे तुला त्यांना भेटायचं आहे शेवटची भेट व्हायला पाहिजे कारण त्यांची पूर्ण तब्येत खराब झालेली आहे। त्यावेळी ज्योत्याजी केसरकरने एवढंच सांगितलं की मी छत्रपती संभाजी महाराजांना सोडून माझ्या बापाला भेटायला मी येऊ शकत नाही। बाप जरी वारला बाप जरी मेला तर त्याची अंत्यविधी तुम्हीच करा मला काही येता येणार नाही म्हणून सांगितलं। जो त्यांची खबर घेऊन आलेला जो खबऱ्या होता त्याला परत पाठवलं। पण ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांना माहीत झाली की ज्योत्याजी केसरकरनं असा एका भेटायला आलेल्या एका व्यक्तीला सांगितलं माझ्या वडिलांची तब्येत जरी खराब असली तर संभाजी महाराजांना सोडून मी काही येऊ शकत नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी पन्हाळगडावर येण्याचा बेत आखला आणि ते पन्हाळगडाचा बेत ऐकल्यानंतर संभाजी महाराज डायरेक्ट इथं पुन्हा या ठिकाणी आलेत आणि ज्योत्याजी केसरकरच्या घरी आलेत आणि त्यांच्या वडिलांची भेट घेतली। त्यांचे वडील झोपलेले मरणावस्थेमध्ये होते शेवटची घटका मोजत होते। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हातातलं कड सोन्याचं तिथं दिलं आणि ज्योत्याजीला आदेश दिला की ज्योत्याजी मी पन्हाळगडावरती थांबणार आहे आणि तू तुझ्या वडिलांची सेवा कर म्हणून सांगितलं। ज्योत्याजीला राहायला सांगितलं तर ज्योत्याजीने त्याच वेळी सांगितलं राजा तुम्ही काय करताय मी तुमच्या बरोबर पाहिजे मला इथं राहायचं नाही। पण राजांचा आदेश असल्यामुळे त्याला राहावं लागलं आणि राजे इथून पन्हाळगडाला गेलेत आणि राजांना खबर आली की खान मुकरबा आपल्या पूर्ण मागावरती आहे तो पाठलाग करतोय। त्यावेळी राजे तिथून उठलेत आणि राजे संगमेश्वरला निघून गेलेत। आणि राजे संगमेश्वरला निघून गेल्यानंतर इकडनं खान मुकरबाची फौज गेली आणि संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडण्यात आलं। त्यावेळी ज्योत्याजी केसरकरला 2 दिवसांनी खबर मिळाली की संभाजी महाराजांना पकडलंय। त्यावेळी ज्योत्याजी केसरकरने आपल्या आजूबाजूचे 5-6 साथीदार घेतलेत आणि घोड्याला टाच दिली आणि पावलेवाडीची खिंड आहे शिराळ्याच्या तिथं त्या खिंडीमध्ये 5 सैनिक आणि ज्योत्याजी केसरकर अशी सगळी मिळून 5-6 जण बेभान सुटलीत आणि पावलेवाडीच्या खिंडीमध्ये ज्योत्याजी केसरकर आपला खान मुकरबाच्या टोळीत शिरलेत आणि तिथं त्यांना तुकडे तुकडे करून मारण्यात आलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे हिंदवी स्वराज्याचा संरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना वाचवताना त्याच वीराचे प्राण तिथं त्यांना त्यागावे लागलेत। अशा शूरवीराची समाधी ही पुणे या ठिकाणी आहे जे त्यांचं जन्मगाव आहे आणि जे मृत्यूचं ठिकाण म्हणजे मृत्यूचं समाधी सुद्धा या ठिकाणी आहे। तर सर्व लोकांना मी एवढं सांगेन तुम्ही जरूर या समाधीवरती या कारण ही समाधी म्हणजे आपल्या राजाच्या प्रती इमानदार कसं असावं हे सांगण्याची समाधी आहे। ही समाधीमध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याप्रती इमानदार कसं राहावं हे सांगणारी समाधी आहे। आपल्या प्राणाची आहुती आपल्या वडिलाचा प्राण जरी गेला तर चालेल पण माझ्या राजाला काही झालं नाही पाहिजे राजाची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करायचा जर धर्म कोणी पाळला असेल तर ज्योत्याजी केसरकर या व्यक्तीने सुद्धा पाळलेला आहे। अशा व्यक्तीच्या समाधीवरती आलो
ही एक ऊर्जा देणारी समाधी आहे। तर ही पन्हाळगडाच्या पायथ्याला आहे। इथं फार मोठा केसरकर परिवार आहे जो त्यांचेच पूर्वज आहेत, हे ज्योतिजी केसरकर आहेत। तर अशा या ठिकाणी तुम्ही या, ह्या समाधीवरती डोकं टेका। कमीत कमी आपण ज्योतिजी केसरकर बनू शकत नाही, पण त्यांच्या कार्याने एक ऊर्जात्मक व्यक्तिमत्व बनू शकतो आणि येणाऱ्या काळात आपण एक आपल्या देशाचं नाव किंवा आपल्या कार्याप्रती इमानदार राहून आपल्या स्वतःचं नाव सुद्धा इतिहासामध्ये अमर करू शकतो, एवढंच मला वाटतंय। आणि आज मी भाग्यवान आहे की अशा एका व्यक्तीच्या समाधीवरती आलो आणि इतिहास सांगण्याचं मला महान कार्य करण्याची संधी भेटली। त्याबद्दल मी खरंच मी स्वतः भाग्यशाली समजतो आणि मी एवढंच बोलतो थांबतो। जय हिंद, जय भारत, नमस्कार।